गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि मी पहिल्या ब्लॉगची सुरुवात सोलो ट्रेकिंगनी सुरू करत आहे. सो लेट्स गो. मी जात आहे रेवणसिद्ध सोलो ट्रेकिंगला. तिथे सनराईज खूपच छान येते. इकडून शेतातून जायला लागतं. सो इथं खूपच ब्युटिफुल नजारा आहे. आता मी काही लोकांना रस्ता विचारून इथंपर्यंत आले. त्यांनी मला रस्ता सांगितला आहे. तिथं मला एक GPS वगैरे नाही चालत. ते बोलले जायला पाऊण तास लागतो, यायला पाऊण तास. सो आपण कमीत कमी 1 तासात येऊ शकतो. पण ज्या रस्त्याने मी आले तिथं आपण बाईकने पण येऊ शकतो. बट मी चालतच जाणार. मी ते तुम्हाला व्ह्यू दाखवते. इकडे खूपच सुनसान आहे. मी ह्या रस्त्याने चालले लिटरली. पुढे काहीच समजत नाही आहे मला कोणीकडे जायचं. मी तुम्हाला दाखवते. इथून पुढे गेल्यावर खूपच जास्त रस्ते आहेत. मला लिटरली इकडून काही समजत नाही आहे. बघू आणि कोण भेटलं तरी विचारू, पण मी जाणार तर आहेच. इकडचा एक रस्ता आहे आणि इकडे अजून 3 रस्ते आहेत. मला आत्ता एक काकी भेटला. त्यांनी बोलल्या की 3ही रस्त्याने जाऊ शकतो, पण समोरच्या रस्त्याने लवकर पोचेल. सो मी इकडून जात आहे. मी आता पूर्ण खालच्या डोंगरावरून इथंपर्यंत आली आहे आणि आता अजून वरती जायचं आहे. वरती खूपच वर आहे. ते बघू शकताय कसं टेकड आहे. इथे खूपच छान दिसतंय. वाव, तिथे नजारा बघा किती छान आहे. माझं डेस्टिनेशन ते झाड आहे. मी एकटी इकडून खालनं आले वरती. तो गाईज आता मी पोचलेलो आहे आणि इथं खूपच छान व्ह्यू आहे. हे एवढं मोठं झाड आणि इथं देवाचं आहे. इकडे इथं थांबायसाठी शेड आहे. असं कंटाळा आला असेल तर बसू शकतोय आपण इथं. हे बघा, माझ्यासाठी आलेले इथे, पण इथे काहीच नाही. एस्थेटिक्सचं एस्थेसनेस. गाईज, जस्ट लिसन टू द एअर.